A car of mass 550 kg takes a turn on banked curved road of radius 60 meter and banking angle 53 degree. Calculate minimum and maximum safety speed if coefficient of friction between tires and road surface is 0.6. Given radius of curvature of the road r is equal to 60 meter, angle of banking theta is equal to 53 degree, coefficient of friction mu is equal to 0.6, acceleration due to gravity small g is equal to 9.8 meter per second square, and mass of the car m is equal to 550 किलोग्राम. आजचे उदाहरण सोडवण्यापूर्वी हे उदाहरण समजून घेऊयात. माझ्याकडे एक बँक्ड कर्व्ड रोड आहे. ह्या रोडवर आपल्याला गाडी जर सेफ चालवायची असेल, टर्न करायची असेल, तर त्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागतो, जो ह्या बँकिंगमुळं निर्माण होतो आणि त्यामुळं आपल्याला सेफ स्पीड मिळते, जी आपण काल काढलेली होती. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG टॅन थिटा. म्हणजे जर गाडीचा वेग हा स्क्वेअर रूट ऑफ RG टॅन थिटा एवढा असेल तर गाडी या टर्नवर सुरक्षितपणे चालवता येईल, ती स्किड होणार नाही. परंतु जर गाडीचा स्पीड या सेफ्टी स्पीडपेक्षा कमी असेल, म्हणजे V1 इज लेस दॅन V. जर V1 इज लेस दॅन V म्हणजे V1 हा स्क्वेअर रूट ऑफ RG टॅन थिटापेक्षा कमी असेल, गाडी अगदी हळूहळू जात असेल, तर गाडी ही इनर एजकडे स्किड होईल. आणि ज्यावेळी गाडी ही इनर एजकडे स्किड व्हायला लागते, त्यावेळी ह्या गाडीच्या टायर आणि रोडमध्ये फ्रिक्शनल फोर्स निर्माण होतो, जो असतो आउटर साईडला. त्याचवेळी या गाडीवर नॉर्मल रिॲक्शन असते, जी असते नॉर्मल टू द सरफेस ऑफ द कार. आणि हे जे दोन कॉम्पोनंट्स आहेत, एक फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरा नॉर्मल रिॲक्शन, ह्या दोन फोर्सेसचे रिझॉल्युशन होते. आपल्याला प्रत्येक फोर्सचे दोन दोन कॉम्पोनंट्स मिळतात. फ्रिक्शनल फोर्सचे दोन कॉम्पोनंट मिळतात, Fs कॉस थिटा आणि Fs साइन थिटा. तसंच नॉर्मल रिॲक्शनचे आपल्याला दोन कॉम्पोनंट मिळतात, N कॉस थिटा आणि N साइन थिटा. आणि ह्या कॉम्पोनंटचं व्हेक्टर ॲडिशन होऊन आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मिळतो आणि त्यावरून आपल्याला सेफ स्पीड काढता येते. त्याचबरोबर गाडी जर जास्त वेगानं जात असेल, म्हणजे V2 ग्रेटर दॅन V, गाडी जर जास्त वेगानं जात असेल तर ती आउटर साईडला स्किड होईल आणि गाडी आउटर साईडला स्किड होण्यापासून वाचल्या जाते, कारण त्यावेळी या गाडीच्या टायर आणि रोडमध्ये इनर साईडला फ्रिक्शन निर्माण होते. हे इनर साईडचं फ्रिक्शनसुद्धा दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व होते, एक Fs कॉस थिटा आणि Fs साइन थिटा. आणि त्याचबरोबर नॉर्मल रिॲक्शनसुद्धा दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व होते, एक N साइन थिटा आणि N कॉस थिटा. ह्या कॉम्पोनंटचं व्हेक्टर ॲडिशन होऊन आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मिळतो आणि त्यामुळं जास्त वेगानंसुद्धा आपण गाडी सेफली ह्या रोडवरून चालवू शकतो. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ह्या गाडीला एक प्रॉपर सेफ स्पीड असतो, V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG टॅन थिटा. त्याचबरोबर एक मिनिमम सेफ स्पीड असतो V1 आणि एक असतो मॅक्झिमम सेफ स्पीड V2. ह्या दोन मिनिमम आणि मॅक्झिमम सेफ स्पीडच्या दरम्यान जर आपण गाडी चालवत असेल, तर ती गाडी या कर्ववरून आपल्याला सहज रीतीनं टर्न करता येईल, कुठल्याही प्रकारचं स्किडिंग होणार नाही. आता यामध्ये इन्व्हॉल्व होणारा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम सेफ स्पीड काढायची आहे. V मिनिमम आणि V मॅक्झिमम.
तर यासाठी आवश्यक असणारे आपण फॉर्म्युले पहिल्यांदा तयार करू. आपल्याकडे हा कर्व रोड आहे, हा इनर साईड आणि आउटर साईड, आणि आपल्याला माहिती आहे की बँकिंग ऑफ रोडमध्ये हे आउटर साईड आपण इलिव्हेट करत असतो विथ द अँगल थीटा. यावर आपली एक 4 व्हीलर टर्न घेत आहे. यावर नॉर्मल रिॲक्शन निर्माण होते, नॉर्मल टू द सरफेस, आणि या गाडीचं वेट असते mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आता जर ही गाडी प्रॉपर सेफ स्पीडनं जात असेल, म्हणजे v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. जर या गाडीची सेफ स्पीड असेल v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा, तर या नॉर्मल रिॲक्शनचे जे दोन कंपोनंट आहेत n cos थीटा आणि n sin थीटा, यातला n sin थीटा जो आहे तो n sin थीटा बरोबर असतो सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू n sin थीटा. परंतु जर गाडीची स्पीड ही v1 लेस दॅन v, म्हणजेच v1 लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा असेल, तर m v1 स्क्वेअर अपॉन r इज लेस दॅन n sin थीटा. मग अशा वेळेस ही गाडी या रोडवर इनर साईडकडे स्कीड होते, आणि त्याच वेळी या गाडीवर आउटर साईडला फ्रिक्शन निर्माण होते. टायर आणि रोड सरफेसमध्ये गाडीच्या आउटर एजकडे फ्रिक्शनल फोर्स निर्माण होतो. हा फ्रिक्शनल फोर्ससुद्धा दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व होतो. त्यापैकी एक कंपोनंट हा असतो हॉरिझॉन्टल, हा अँगल थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे fs cos थीटा, आणि व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट निर्माण होतो, हा कंपोनंट आहे fs sin थीटा. आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की mg इज इक्वल टू n cos थीटा प्लस fs sin थीटा. आणि n sin थीटा आणि fs cos थीटा एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्यामुळे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू n sin थीटा मायनस fs cos थीटा. वरच्या कंडिशनमध्ये आपण पाहिलं mv1 स्क्वेअर अपॉन r इज लेस दॅन n sin थीटा, म्हणजेच mv1 स्क्वेअर अपॉन r is n sin theta minus fs cos theta, or we say that mv1 square upon r, that is centripetal force, is less than fs cos theta by factor fs cos theta. Now dividing equation number 2 by equation 1, m v1 square upon r divided by mg is equal to n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. m cancelled, v square upon rg is equal to, we know fs is equal to mu s n, so putting this value we get n sin theta minus mu s n cos theta divided by n cos theta plus mu s n sin theta. n taking common, sin theta minus mu s cos theta divided by
n कॉमन cos थीटा प्लस म्यू एस साइन थीटा, n cancel, we get sin theta divided by cos theta minus mu s cos theta divided by cos theta divided by cos theta upon cos theta plus mu s sin theta upon cos theta. Cos theta gets cancelled, we get tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. V square upon Rg is equal to tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. यावरून आपल्याला मिळते V square is equal to Rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta, और V is equal to square root of Rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. So this speed is a minimum speed, so we call it as V minimum. V minimum is equal to square root of Rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. ह्या सूत्रावरून आपल्याला V मिनिमम काढता येते, म्हणून हे सूत्र आपण बाजूला लिहून घेऊया. V minimum is equal to square root of Rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. आता ही झाली आपली मिनिमम सेफ स्पीड. त्याचबरोबर आपल्याला काढायचं आहे मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन द बँक्ड कर्व्ड रोड. जर आपण प्रॉपर सेफ स्पीडनं गाडी चालवत असेल तर आपली स्पीड असायला पाहिजे गाडीची V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Rg tan थीटा. आणि या स्पीडला सेंट्रिपिटल फोर्स असतो n sin थीटा. तसा कर्व रोड आहे आणि याचा आउटर एज आपण एलिव्हेट केलं, त्यामुळं अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे. गाडीचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन, नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल टू द सरफेस. या नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपोनंट असतात, अपवर्ड कंपोनंट n cos थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थीटा. जर गाडीची स्पीड V इज इक्वल टू Rg tan थीटा असेल तर mv स्क्वेअर अपॉन R इज इक्वल टू n sin थीटा. परंतु जर आपली गाडी ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं जात असेल, म्हणजेच V2 इज ग्रेटर दॅन V और V2 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ Rg tan थीटा, देन mv2 स्क्वेअर अपॉन R इज ग्रेटर दॅन n sin थीटा. जर गाडीचा वेग हा सेफ स्पीडपेक्षा किंवा मोस्ट सेफ स्पीडपेक्षा जास्त असेल तर ही गाडी आउटर साईडला स्कीड होईल. परंतु गाडीचं टायर आणि रोड सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन असते आणि ते फ्रिक्शन इनर साईडकडे निर्माण होते. तर हा आहे Fs. या Fsचे दोन कंपोनंट होतात, एक व्हर्टिकली डाऊनवर्ड Fs cos थीटा आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड कंपोनंट निर्माण होतो Fs sin थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट निर्माण होतो Fs cos थीटा. हा अँगल आहे थीटा. थीटाच्या ॲडजस्टंट कंपोनंट असतो Fs cos थीटा आणि थीटाच्या अपोजिट कंपोनंट म्हणजे Fs sin थीटा.
आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की mg इज इक्वल टू n cos थीटा मायनस fs sin थीटा आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r इज सम ऑफ n sin थीटा and fs cos theta, that is n sin theta plus fs cos theta. Suppose these are two equations 1 and 2. Divide equation 2 by equation 1, we get mv square upon r divided by mg is equal to n sin theta plus fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. cancel, we get v square upon rg is equal to, we know that fs is equal to mu s into n, so putting this value n sin theta plus mu s n cos theta divided by n cos theta minus mu s n sin theta. Now divide numerator and denominator by cos theta, we get n sin theta divided by cos theta plus mu s n cos theta divided by cos theta divided by n cos theta upon cos theta minus mu s n sin theta upon cos theta, or it is equal to n tan theta plus mu s n divided by n minus mu s n tan theta. Now taking n common, we get v square upon rg is equal to tan theta minus mu s divided by n common 1 minus mu s tan theta. N cancel, v square is equal to rg tan theta minus mu s divided by 1 tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta, or v is equal to square root of rg tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. तर या स्पीडला म्हणायचं मॅक्झिमम सेफ स्पीड. ही मॅक्झिमम सेफ स्पीड तेव्हा निर्माण होते ज्यावेळेस गाडीचा स्पीड हा मोस्ट सेफ स्पीडपेक्षा जास्त असतो. आणि आपल्याला या उदाहरणामध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचं आहे. व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. जर आपली गाडी ह्या दोन स्पीडच्या दरम्यान चालत असेल तर आपण त्या कर्व रोडवर सेफ टर्न घेऊ शकतो. म्हणून याला मिनिमम आणि मॅक्झिमम सेफ स्पीड असं म्हणतात. आता दिलेल्या डाटावरून आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम सेफ स्पीड काढायची आहे. सुरुवातीला आपण व्ही मिनिमम काढूया. व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. पुटिंग द व्हॅल्यूज, आर इज इक्वल टू 60, G 9.8, tan theta is tan 53 minus mu s is equal to 0.6
divided by 1 plus 0.6 into tan 53. tan 53 काढण्यासाठी आपण छोटीशी ट्रिक वापरू. हा आहे पायथागोरियन ट्रायंगल. याच्यामध्ये हा अँगल जर 37 असेल, हा असेल 53 90. 37च्या अपोजिट साईड 3, 53च्या अपोजिट साईड 4 आणि 90च्या अपोजिट साईड 5. ह्या ट्रायंगलला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट. ह्या ट्रिपलेटवरून tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड म्हणजे 4/3. Putting this value we get 60 into 9.8 means 6 into 98. tan 53 is 4/3 minus 0.6 divided by 1 plus 0.6 into 4/3 is equal to 6 into 98. 4/3 minus 0.6 means 4 minus 1.8 upon 3 divided by 1 plus 0.6 into 4 divided by 3 means 1 plus 0.2 into 4. This is equal to 6 into 98. 4 minus 1.2 means 2.2 divided by 1 plus 0.2 into 4. 0.2 into 4 means 0.8. 0.8 plus 1 is 1.8 and this 3. This point gets cancelled. 3 1 or 3, 3 2s are 6. So this is equal to 2 into 98 can be written as 2 into 49 multiplied by 22 divided by 18. 2 9s are 18, 11 2s are 22. Now 2 into 2, its square root is 2. Square root of 49 is 7 and square root of 9 is 3. Square root of 11. 7 into 2 14 upon 3. Square root of 11 is 3.3. 14 into 1.1 and it is equal to 15.4 meter per second. So the minimum value is V minimum is equal to 15.4 meter per second. Now we have to find maximum safe speed, that is V maximum. It is equal to square root of Rg in bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. Putting the values, square root of 60 into 9.8. Now tan theta we know 4/3 plus mu s is 0.6 divided by 1 minus 0.6 into again tan theta is 4/3 is equal to 6 into 98. 4 plus 3 into 0.6 is 1.8 divided by 3. The whole is divided by 1 minus 0.2 into 4.
takes 3 LCM. 3 minus 0.6 into 4 is 2.4. 3 gets cancelled. Square root of 6 into 98 in bracket 4 plus 1.8 is 5.8 divided by 3 minus 2.4 is 1.6. Point gets cancelled. 6 into 98 can be written as 2 into 49 into 58 divided by 16. Square root of 6 into 98. 4 plus 1.8 is 5.8 divided by 3 minus 2.4 is 0.6. Point get cancelled. 6 cancel. Square root of 98 can be written as 2 into 49 and 58 can be written as 2 into 29. Now 2 into 2, its square root is 2. Square root of 49 is 7 multiplied by square root of 29. 7 into 2, 14 into square root of 29 is 5.4. 14 into 5.4 is equal to 75.6 meter per second.